मकर राशी 22 डिसेंबरनंतर सर्वात मोठी खुशखबर मिळणार. सत्य भविष्यवाणी. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. काही काळ हा संयम, संघर्ष आणि स्वतःशी झालेल्या शांत लढायचा होता. अनेक वेळा तुम्ही योग्य आहात ही माहीत असूनही परिस्थिती तुमच्या बाजूने नव्हती. प्रयत्न केले पण परिणाम उशिरा मिळाले. जबाबदाऱ्या वाढत गेल्या, अपेक्षा तुटत गेल्या आणि मनात प्रश्न निर्माण झाला की आपण इतका काळ वाट पाहत आहोत तरीही बदल का होत नाही. परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक संघर्षाचा एक ठरलेला शेवट असतो. 21 डिसेंबरनंतर मकर राशीच्या आयुष्यात तोच टप्पा सुरू होत आहे जिथे प्रतीक्षेला अर्थ मिळतो. हा काळ अचानक चमत्कार दाखवणारा नसला तरी हळूहळू जीवनाची दिशा बदलणार आहे. जे काही तुमच्यासाठी थांबवून ठेवले होते ते आता योग्य वेळ आल्यामुळे पुढे सरकवू लागणार आहे. त्यामुळे हा काळ फक्त आशेचा नाही तर जागरूक राहण्याचा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्याचा आहे. 1. शनीची अनुकूल हालचाल. नशिबाला निर्णायक गती मिळणार. मकर राशीचा अधिपती शनी असल्यामुळे शनीची प्रत्येक हालचाल तुमच्या जीवनावर थेट परिणाम करते. गेले अनेक महिने शनीमुळे तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा ताण, विलंब, अडथळे आणि मानसिक दबाव जाणवत होता. अनेक गोष्टी तुमच्या इच्छेनुसार होत नव्हत्या, तरीही तुम्ही कर्तव्यापासून मागे हटला नाही. 21 डिसेंबरनंतर शनीची स्थिती याचा अर्थ असा की जे प्रयत्न तुम्ही आधी केले होते त्याचे परिणाम आता दिसू लागतील. नशिबाला गती मिळेल, पण ती अचानक नसून हळूहळू आणि टिकाऊ स्वरूपाची असेल. शनी नेहमी उशिरा देतो, पण जे काही देतो ते कायमस्वरूपी असते. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी दीर्घकालीन स्थैर्य निर्माण करणारा ठरू शकतो. चांगली बातमी मिळण्याची ठोस संकेत. 21 डिसेंबरनंतर ग्रहांची रचना अशी आहे की मकर राशीच्या लोकांना एखादी महत्त्वाची आणि मनाला दिलासा देणारी बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. ही बातमी अचानक येऊ शकते आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देणारी असू शकते. आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. विशेषतः जे लोक बराच काळ एखाद्या उत्तराची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हा काळ निर्णय घेऊ शकतो. ही बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला पुढील निर्णय घेण्याची मानसिक ताकद दिले. 3. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल. करिअरच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांनी मोठा संघर्ष केला आहे. काम असूनही ओळख मिळत नव्हती, मेहनत असूनही योग्य संधी हातातून निष्ठत होती. 21 डिसेंबरनंतर ही परिस्थिती बदलू लागेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून विश्वास मिळेल. तुमच्यावर सोपवलेल्या कामाची प्रशंसा होईल. काहींना पदोन्नती, वेतनवाढ किंवा जबाबदारीत वाढ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थैर्य देणारा आहे. जुने ग्राहक परत येणे, नवीन करार होणे किंवा व्यवसायात पुन्हा गती येणे. अडकलेली योजना, आर्थिक परिस्थिती हळूहळू पण ठोस सुधारणा. आर्थिक बाबतीतही मकर राशीच्या लोकांनी खूप संयम दाखवला आहे. खर्च वाढले होते पण उत्पन्न त्या प्रमाणात नव्हते. ताण वाढला होता. 21 डिसेंबरनंतर आर्थिक स्थितीत सुधारणा सुरू होईल, पण ती एकदम मोठी नसून टप्प्याटप्प्याने होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतील. खर्चावर नियंत्रण येईल. कर्ज आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताण कमी व्हायला लागेल. या काळात शांतपणाने आर्थिक नियोजन केल्यास पुढील काही महिने तुम्हाला स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना देतील. 5. मानसिक दिलासा, आत्मविश्वास आणि अंतर्गत बदल. गेल्या काही महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांनी फक्त बाह्य संघर्ष नाही तर अंतर्गत लढाईही लढली आहे. सदरची जबाबदारी, अपयशाची भीती, अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे मनावर दडपण वाटलं होतं. कधीकधी स्वतःच्या क्षमतांवरही शंका निर्माण झाली होती. 21 डिसेंबरनंतर ही मानसिक अवस्था हळूहळू बदलू लागेल. ग्रहस्थिती तुमच्या मनाला स्थैर्य देणारी ठरेल. जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने वळू लागल्या तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढत होता. विचार अधिक स्पष्ट होतील. निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. मानसिक शांतता मिळाल्यामुळे तुम्ही भविष्यातील योजनांवर अधिक एकाग्रतेने काम करू शकाल. 6. नातेसंबंध, कुटुंब आणि भावनिक स्थैर्य. मकर राशीचे लोक भावना व्यक्त करणारे थोडे संयमी असतात. त्यामुळे अनेक वेळा नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो किंवा संवादाचा अभाव जाणवतो. 21 डिसेंबरनंतर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण अधिक शांत आणि समजूतदार होईल. जोडीदाराशी संवाद वाढेल. मनात साचलेले बोलणे मोकळे होण्याची संधी मिळेल. काही लोकांवर नातेसंबंध पुढील टप्प्यावर नेण्याबाबत चर्चा होऊ शकते. जुने वाद मिटवण्यासाठी आणि नात्यांना नवीन दिशा देण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तयारी, योग्य निर्णय आणि पुढील वाटचाल. 21 डिसेंबरनंतर संधी मिळतील, पण ती ओळखणे आणि योग्य वेळी स्वीकारणे फार महत्त्वाचे ठरेल. हा काळ तुम्हाला इशारा देतो की आता निष्क्रिय राहण्याचा नाही तर सजग राहण्याचा आहे. मानसिक तयारी ठेवल्यास कोणतीही संधी हातातून जाणार नाही. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मिळणाऱ्या संधींना घाबरून न जाता धैर्याने सामोरे जा. आळस, भीती किंवा जुन्या अनुभवांची सावली निर्णयावर पडू देऊ नका. योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा काळ तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवर नेऊ शकतो. 21 डिसेंबर नंतरचा काळ मकर राशीच्या
लोकांसाठी एक महत्त्वाचा वळणबिंदू ठरू शकतो. गेली काही महिन्यांचे अडथळे, विलंब आणि मानसिक ताण अनुभवले. त्यामागे कारण होते. तुमची परीक्षा, आता ती परीक्षा संपत चालली आहे आणि त्याचे परिणाम दिसू लागणार आहे. शुभ बातमी, करिअरमध्ये स्थैर्य, आर्थिक सुधारणा, मानसिक दिलासा आणि नात्यांमध्ये समतोल हे सर्व एकाच वेळी अचानक मिळेल असे नाही, पण टप्प्याटप्प्याने निश्चितच मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता परिस्थिती तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या बाजूने काम करू लागणार आहे. हा काळ तुम्हाला सांगतो की स्वतःवर विश्वास ठेवा, संधी ओळखा आणि भीती न बाळगता पुढे पाऊल टाका. कारण ज्या दिवशी तुम्ही मनापासून वाट पाहत होता तो दिवस आता फार दूर नाही. तयारीत राहा, कारण पुढचा अध्याय तुमच्यासाठी अधिक स्थिर, सकारात्मक आणि समाधान देणारा ठरणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.